नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शेडकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भूमी अभिलेख विभाग. या विभागामध्ये नवीन अपडेट काय आहे? 10,683 पदांचा हा सुधारित आकृती बंद काय केलेला आहे? मंजूर करण्यात आलेला आहे. आता सुधारित आकृती बंद मंजूर कधी केला जातो हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. त्यावेळेस एखाद्या विभागामध्ये जाहिरात येणार असते. एखाद्या विभागामध्ये ज्यावेळेस जाहिरात येणार असते त्या जाहिरातीच्या सुरुवातीला म्हणजे अगोदर काय केलं जातं? अशा प्रकारचा सुधारित आकृतीबंध काय केला जातो? मंजूर केला जातो. हा आकृतीबंध मंजूर का केला जातो? हा आकृतीबंध सुधारित आकृतीबंध का मंजूर केला जातो? कारण त्या विभागामध्ये कोणताही विभाग असू शकतो, त्या विभागामध्ये जर एखादी पद किंवा नवीन पदांना जर मान्यता दिलेली असेल, नवीन पद जर मंजूर केलेली असतील, तर अशा प्रकारचा सुधारित आकृतीबंध काय केला जातो? जाहिरातीच्या अगोदर मंजूर केला जातो. आता या ठिकाणी नवीन पदांना काय केलेली आहे? मंजुरी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आता हे कात्रण जर आपण पाहिलं तर आजच्याच महाराष्ट्र टाइम पेपर मधलं हे कात्रण आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम पेपर मधलं हे काय आहे? कात्रण आहे. आता या कात्रणामधली आपण काय करू? महत्वाची माहिती पाहूया आणि नवीन पदांना मान्यता मंजुरी का दिलेली आहे तो मुद्दा सुद्धा काय करणार आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे. आपण या ठिकाणी फक्त या कात्रणावरून किंवा या सुधारित आकृती बंधावरून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये या विभागामध्ये तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे. जागांची सुद्धा नवीन जागांची सुद्धा काय केलेली आहे? मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकते? जाहिरात पाहायला मिळू शकते. आता या ठिकाणी बघा अतिरिक्त 994 पदांची काय केलेली मान्यता दिलेली आहे. भूमी अभिलेखाचा 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध काय केलेला आहे? मंजूर केलेला आहे. नवीन पदांना मान्यता दिलेली आहे. हा मुद्दा काय करायचा? लक्षात ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी बघा तलाठीच्या अगोदर 1700 पदं सांगितली जात होती. या तलाठीच्या 1700 पदांमध्ये तलाट्यांमध्ये सुद्धा काही नवीन पदांना काय केलेली मंजुरी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. म्हणून तलाट्याची ऍड सुद्धा काय होणार आहे? जास्त जागांची होणार आहे. हा मुद्दा सुद्धा काय करायचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया नोंदणी मुद्रांक विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर केल्यानंतर इथून पुढे लक्षात घ्या भूमी अभिलेख विभागाचा आकृतीबंध मान्यतेसाठी प्रलंबित होता. भूमी अभिलेख विभागामध्ये नकाशे 7/12 उतार्यांना जोडणे, रस्त्यांच्या नोंदी नकाशावरती आणणे, तसेच 7/12 उतार्यावर त्याची नोंद घेणे, डिजिटल 7/12, प्रॉपर्टी कार्ड, ई पेपर, ई मोजणी 2 यासारख्या विविध नवे प्रकल्प नवे प्रकल्प सुरू आहेत. आणि या प्रकल्पामध्ये आता नव्यानं काही गोष्टींचा काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. आणि त्यामुळे भूमी अभिलेख विभागामध्ये अतिरिक्त पदांची काय होती? मागणी करण्यात येत होती. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? भूमी अभिलेख या विभागामध्ये नवीन वेगवेगळे प्रकल्प सुरू झालेले आहेत. कामाचा ताण काय झालेला आहे? वाढलेला आहे. त्यामुळे नवीन पदाची मागणी होत होती आणि याच नवीन पदाच्या मागणीसाठी त्याबाबत जानेवारी महिन्यामध्ये आढावा घेऊन तत्कालीन जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवशे यांनी सुधारित आकृतीबंध आराखडा प्रस्ताव राज्य सरकारला काय केला होता? मान्यतेसाठी पाठवला होता. सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये अतिरिक्त 994 पदांची काय केलेली आहे? वाढ केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा आकृतीबंध काय केलेला आहे? राज्य सरकारने याला काय केलेली मान्यता दिलेली आहे. म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला लवकरच या विभागामध्ये जाहिरात काय होईल? पाहायला मिळेल. ठीक आहे. हाच महत्वाचा फक्त काय होता? मुद्दा होता. या ठिकाणी कार्यालयाची नवीन रचना सुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये तिसरे त्यानंतर चौथे नगर भूमापन कार्यालय यामुळे सुद्धा जागांची संख्या काय होत असते? वाढत असते. अशा प्रकारे नवीन जागांना काय केलेली आहे? मान्यता दिलेली आहे. आणि समोर कोणकोणत्या पदांची किती पद रिक्त आहेत हा मुद्दा काय केलेला आहे? पुढे डिस्कस केलेला आहे. हा आपल्यासाठी एवढाच महत्वाचा मुद्दा होता. नवीन पदांना मान्यता का दिलेली आहे? त्यानंतर सुधारित आकृतीबंध. ठीक आहे. लवकरच तुम्हाला याच्यावरती काय होईल? जाहिरात पाहायला मिळेल. आता बघा आपल्याला वेगवेगळ्या ज्या टीसीएसच्या परीक्षा असतात, त्याचबरोबर ज्या आयबीपीएसच्या परीक्षा असतात, त्याचबरोबर एमपीसीच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, या परीक्षांसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी व्हीके क्लासने वेगवेगळ्या बॅचेस काय केलेल्या आहेत? सुरू केलेल्या आहेत. आणि व्हीके क्लास या ऍप वरती आपल्या बॅचेस सुद्धा काय आहेत? कमी किमतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्वालिटी मिळते. चांगले शिक्षक या ऍप वरती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर ऍप डाउनलोड केलेलं जर नसेल तर व्हीके क्लास हे ऍप काय करा? डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या बॅचेस काय करू शकता? या ऍप वरून काय करू शकता? परचेस करू शकता. या ठिकाणी आपण काय करू? थांबूया. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.
धन्यवाद.